स्टार्ट. हाय हॅलो नमस्कार. नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात. तर अशी धावपळीत आमची सुट्टी संपलेली आहे. सुट्टी खरंच कुठं कशी गेली ना काही समजलं नाही. आज आम्ही जाणार आहोत. आमची ह्यांची बॅग पॅकिंग पण चाललेली आहे. काय सांडलं असं मी पॅन्ट धुवायला येईल आपल्याला. राहू दे, खाली नको सांडू बबली. आणि त्यासोबत आज काय हो पप्पांचं पुण्यस्मरण तेही आहे म्हणलं, ते पण हे करणार आहे आणि त्यानंतर जाणार आहोत. तर आपल्या चॅनलला कनेक्ट राहा. बघूयात पुढे पुढे व्हिडिओ कसा येतो. सकाळी सकाळी श्री उठलाय आणि श्रीला पाणी बिस्किट खायचंय ते चालू आहे आणि इकडे यांची बॅग पॅकिंग चालू. आम्ही दरवेळी येताना ठरवतो की जास्त सामान घेऊन यायचं आणि जाताना कमी सामान घेऊन यायचं. असं होतं की येताना 4 बॅग आणल्या तर जाताना 2 बॅग न्यायच्या. मी मम्मीजवळही जवळजवळ 3-4 बॅग दिल्या होत्या. त्यानंतर मी हे येताना 2-3 बॅग आणल्या होत्या. सामान कमी करायचं चाललंय, पण सामान तर काही कमी होय नाही, पण सामान वाढतच चाललंय. असो, इकडे सगळ्या ते गोष्टी व्यवस्थित ठेवत होते. आता ही रूम पूर्णपणे आवरून ठेवायची होती. नाही नाही म्हणता म्हणता एवढं सामान झालं होतं ना की बस, जवळजवळ 2 ते 3 आणि गाडी तर पूर्ण भरलीच होती. तिकडे त्यांची बॅग पॅकिंग चालू होती आणि इकडं माझं मग श्रीचं दूध काम चालू होतं. कारण मी मागंही सांगितलं की माझ्या श्रीचं रुटीन हे पहिलं दुधापासून चालू होतं. आता आज ना खूप कामं होती, कारण आज पप्पांचं तृतीय पुण्यस्मरणही होतं. त्यानंतर आमचीही जायची गडबड होती. इतकी श्रीला सर्दी झाली आहे ना, आता मी तुम्हाला काय सांगू, इतका जाम झाला आहे सर्दीने. त्यानंतर खोकला, ताप नाही आहे पण सर्दी खोकला, कारण तो एवढा बाहेर फिरतो. इकडे गावाकडे मोकळी हवा आहे आणि शेतात घर असल्यामुळं थंडीही जास्त जाणवते. पण त्याला घरी अजिबात थांबायचं नसतं. त्याला जायचं असतं गायांसोबत शेरडी बांधायला, कोंबड्या सोडायला. त्यामुळं कंटिन्यू गार हवा लागते आणि तो स्वेटर घालतो पण कानटोपी अजिबात घालत नाही. त्यामुळं हा जो माझा चाललेला ना, ती होममेड प्रक्रिया चालली होती. त्यालाच काय म्हणायचं, मी हे चांगली आजारी पडलेली आहे. मी पण हॉस्पिटलमध्ये जाऊन आली आहे. तर असो, त्यानंतर मग लसूण बारीक केलं, त्यामध्ये अद्रक बारीक केलं, त्यानंतर ते दुधात टाकलं आणि हळदही टाकली. श्रीने मी एवढं मेहनतीने बनवलं. श्रीने एक घोटसुद्धा पिला नाही. नाही म्हटलं मी नाही पिणार. आणि त्यानंतर बोर्नव्हिटा आणि दूध तेवढं मात्र लगेच पिऊन घेतलं. ही सगळी जी मेहनत आहे ना ती पूर्णपणे माझी वायाला गेली, कारण त्याने पिलंच नाही. त्यानंतर सायमल्टेनियसली इकडे चहाची पण तयारी चालू झालेली, कारण सगळं पटपट आवरायचं होतं. 12 वाजता ताट म्हणजे नैवेद्य असतं ना ते करायचं होतं. त्यानंतर आमचीही जायची तयारी गडबड. त्यानंतर हे राहिलं ते राहिलं. गावाकडून जाताना आपण बऱ्याच गोष्टी घेतो, मग हे राहतंय ते राहतंय सगळं बघायचं चालू होतं. इकडे त्याला नाश्ता म्हणजे त्याची असते अंड्याची पोळी, जी की त्याला रोजची कंपल्सरी लागते. श्रीची तब्येत खूप खराब होत चालली आहे. तो इतका कडकड्या झाला आहे ना, इतका तो हे ना, म्हणजे त्याच्या पायाला शांतीच नसते अजिबात. इकडं फिर तिकडं फिर, सगळे म्हणायला लागलेत किती खराब झाला आहे. असो, त्याची जी रोजचं नाश्ताचं असतं ना, तो आता बाकी नाश्ता नाही करत. त्याचं एकच असतं, ते म्हणजे अंड्याची पोळी, जी की त्याला पहिली बनवून दिली. म्हटलं आधी त्याचं सगळं क्लिअर करावं, नंतर म्हणजे माझे काम सुचून देईल तुम्हाला, नाहीतर मग त्याची चिडचिड होते. त्याच्या पोटात काही ना काहीतरी लागतंच. तर मी म्हटलं ना, मी श्रीसाठी दुधाचं हळदीचं हे बनवलेलं, जो की त्याने एक घोटसुद्धा पिला नाही. आणि तुमचंही असं की अंड्याची पोळी आणि बेसन पोळी म्हणजे जी पलटवायची असते ना, तेव्हा प्रॉब्लेम होतो. माझं तर मी एवढ्या वेळा बनवते, पण मला एवढी भीती वाटते ना, व्यवस्थित पलटल की नाही की तुटेल. पण आता जमायला लागली बऱ्यापैकी. हो मी मम्मी काय करती, व्हिडिओ बनवती ना. सगळं झालं. त्यानंतर कुकर लावायला चालू केला. म्हणजे भात बनवायचा होता, जो की नैवेद्याला लागतो. आम्ही काही जास्त पदार्थ बनवले नाहीत, जेवढे असतात ना तेवढेच बनवले, कारण सगळ्यांनाच गडबड होती. आईंचं होतं की त्यांचं लाईट होती, म्हणजे जे आपण म्हणतो ना रानात पिकाला पाणी द्यायचं असतं, त्याची जी लाईट होती तीही होती. त्यांनाही ते करायचं होतं, आम्हालाही जायचं होतं. आणि सगळ्या गोष्टी एकत्र आल्या ना, एवढी धावपळ उडती ना. माझं तर आज असं काम झालं की वाचत. त्यानंतर बऱ्यापैकी गोष्टी बनवल्या आणि घर क्लीन करून घेतलं. मी तरी हा सुट्टीत 2 ते 3 वेळा बऱ्यापैकी घर क्लीन केलं. जास्त डीप क्लीन करायला तर नाही जमलं.
पण श्रीला बघत बघत जेवढं मला जमेन तेवढं मी नक्की केलं आणि ही सुट्टी खूप फास्ट गेली, म्हणजे कळलंच नाही कुठं कशी कधी गेली. अजून 2 दिवस बाकी आहे तशी, पण आम्हाला थोडीशी बाकीची ही बाहेरची गोष्टी आहेत, म्हणजेच गाडीची सर्व्हिसिंग आहे, या त्या करायच्या आहेत. त्यानंतर सुरुवात केली ते म्हणजे प्रसादाच्या नैवेद्याची. घेतली बरं का ही कढई, पण ही कढई नुसती दिसायला जाड असते आणि आतून एकदम पोकळ असते. 2 मिनिटातच आमचा रवा ना खालून लागायला लागला, म्हणजेच ना लाल लाल करपायला लागला. मग हा जो व्हिडिओ आहे ना तो बंद केला आणि आमचा जो प्रसादाचा रवा होता ना त्याच्याकडे लक्ष दिला. मला वाटलं ही कढई जाड आहे, पण ही कढई की जाड वगैरे नाही, ही इतकी पातळ आहे ना. 2च मिनिटामध्ये ना असा रवा भाजायला किती वेळ लागतो, आणि ह्या कढईमध्ये 2च मिनिटात रवा करपायलाच लागला खाली. मग काय म्हटलं आता हे आपलं जे व्हिडिओ आहे ना ते बास करावं आणि आपल्या रव्याकडे लक्ष द्यावा, नाहीतर काळाच रवा बनन. आता माझ्या बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी घरातल्या आवरल्या होत्या. भाजी म्हणा जे काही लागतं ते सगळं नाही नाही म्हणता म्हणता मला आवरायला 11 वाजले. 11 हा काय कमी टायमिंग नाही आहे. मी सकाळपासून माझं चाललेलं हे ते. तोपर्यंत आई बाहेरचं बघत होत्या. बाहेरचं म्हणजे आम्हाला जे काय काय लागत होतं ना न्यायचं आहे ते सगळं काढत होत्या. आणि हेही जे पेंडीचं पोतं असतं ना ते आणायला गेले ते. परत आम्ही गेल्यानंतर आईंना कोण आणून देणार, म्हणजे ह्याला त्याला रिक्वेस्ट करा. मग ह्यांनी आधीच 2-3 एक्स्ट्राचे आणून ठेवले, म्हणजे ॲटलिस्ट 1-2 महिने तरी जातील या हिशोबाने. आणि मग आई आम्हाला जे लागत होतं ते आणत होत्या आणि श्रीही त्यांना मदत करत होता, म्हणजे श्री त्यांच्याच मागं होता. त्यामुळे माझी तशी म्हणायला गेली तर बऱ्यापैकी कामं आवरली. आम्ही बंगालला नेण्यासाठी एवढी अंडी आणलेली आहेत. श्री बॉयलरचं अंडं खात नाही, श्रीला लागतात गावरान अंडी. मग आईंनी आमच्या कोंबड्यांची होती ती अजून शेजारच्या जी वस्ती होती तिथून जाऊन परत आणली. जवळजवळ त्यांनी 80 ते 85 अंडी आणली फक्त श्रीसाठी, कारण श्री गावरान अंडी खातो. त्याला बॉयलरची अंडी आवडत नाही, म्हणजे खातो पण चतकोरच खाणार आणि त्याचं बाकीचं तसं शिल्लक ठेवणार. आणि गावरान असेल ना तर तो व्यवस्थित खातो, म्हणून आम्ही सगळ्यात पहिलं जी पॅकिंग केली असेल ना तर ती अंड्यांची केली. आता जवळजवळ ही 80 ते 85 अंडी होती. आता हा बंगालला व्यवस्थित नेणं म्हणजे खूप मोठा टास्क आहे, पण आमच्या चरणी जेवढं व्यवस्थित नेता येईल तेवढं न्यूज. खूप वेळा ठरवतो की खूप कमी सामान घेऊन जायचं. याच्या आधीची गोष्ट वेगळी होती, पण आता पोस्टिंग येईल, पण कधी येईल ते माहीत नाही. नाही तर पुन्हा त्याच कमेंट्स येतील, आली का पोस्टिंग, आली का पोस्टिंग. जेव्हा डिक्लेअर होईल ना मी ते सगळ्यात पहिल्यांदा सांगेन, पण अजून काही आमची डिक्लेअर झालेली नाही आहे. सो मग हे जे आहे ना ते भरायचं काम झालं. हे जवळजवळ 2 भरण्यांमध्ये गेलं. ह्याच्यामध्ये खाली बाजरीचं पीठ टाकलं, पूर्ण टोटली त्याला पॅक केले. आता दहिवडी ते फलटण रस्ता एवढा डेंजर आहे ना, पण त्या रस्त्यामध्ये फुटले नाहीत, म्हणजे बंगालपर्यंत तरी नीटनेटके जातील असा अंदाज आहे. तर बघूयात कसं होतंय, पण जास्त करून तर व्यवस्थित नेण्याचाच ट्राय करणार आहे. याची बॅग ही आम्ही वेगळी हे करणार आहे, ज्या घरून गोष्टी न्यायच्या आहेत. त्यानंतर म्हणजे मी म्हटलं ना आज आमच्या पप्पांचं तृतीय पुण्यस्मरण होतं. आम्ही घरच्या घरीच करत होतो, त्यामुळे मग इकडे यांची तयारी झाली. पप्पांच्या सोबतच ह्यांच्या आजीचं म्हणजे पप्पांच्या आईचं त्यांचंही करायचं होतं, मग त्याची तयारी चालू झाली. आम्ही तसं म्हटलं तर बाजरीही घेतलेली आहे सोबत, त्याचसोबत हरभरा जो असतो ना त्याचे घाटे तोडून घेतलेले आहेत. त्यानंतर कणीस घेतलेला आहे, कणीस इथं संपवणार आहे, कणीस घेतलेलं आहे. त्यानंतर बरंच काय काय घेतलं आहे, शेंगा वगैरे, म्हणजे भुईमुगाच्या शेंगा असतात नाही ते. आता भाजी ह्या त्या गोष्टी जायच्या दिवशी सकाळी घेणार, कारण मग ते खराब होतं. ज्या इथे गोष्टी भेटत नाहीत तर तिकडे घेऊन जायच्या, म्हणजे भाजीच्या म्हणजे ॲटलिस्ट 15 दिवस तरी खायला भेटतात, असं आमचं दरवेळेसचं नियोजन असतं. आता किती फायनल बॅग होत आहेत ना काय माहिती. ही जी समयी आहे ना ती मी लास्ट गौरी गणपतींसाठी सेम 2 घेतलेल्या, जवळजवळ 2200 का कितीला तरी भेटलेल्या, पण मोठ्या आहेत, छान आहेत. त्यातली मग ह्यांनी मला एक काढून दिली. आता ही व्यवस्थित आम्ही पॅक करून ठेवलेली, त्यामुळे काही याला धुवायचं वगैरे टेन्शन नव्हतं, कारण धुवून वगैरे प्लास्टिकमध्ये छान बेडमध्ये ठेवून दिली होती. त्यामुळे फक्त पुसून घेतली, खराब वगैरे काही झालं नव्हतं. तर श्रीची मागं गंमत बघा, श्रीला त्यांनी अशा 5-6 छोट्या गाड्या घेतल्या, त्याच्यात तो एवढा नादवतोय ना, म्हणजे ह्या सुट्टीला त्यांनी मला एवढा त्रास नाही दिला जेवढा तो म्हणजे जेव्हा मागं आजारी पडला होता ना तेवढाच. अजूनही त्याला सर्दी आहेच, पण ठीक आहे, आता त्याची सर्दी काही इथून जोपर्यंत आम्ही जात नाही तोपर्यंत जाणार नाही. आणि बंगालला तर असं म्हणतायत की ह्याच्यापेक्षा जास्त थंडी. मग आता काय माहिती काय होतंय. कंटिन्यू होणारा पाण्यातला बदल, वातावरणातला बदल, आणि यामुळे ह्या गोष्टी
होत आहेत, पण आता काय माहीत कसं होतंय त्याचं. पप्पांनी टोपी घातल्यानंतर मला पण टोपी घालायचीच आहे असा हट्ट धरून फायनली शेवटी श्रीने टोपी घातली आणि खूप आनंदी झाला बघा तुम्ही. म्हणजे त्याला जे पप्पा कराल ना ते करायचं असतं, जी मम्मी कराल ना ते करायचंच असतं. तर चला, आमच्या दिवसाची आजची लगबग तर खूपच जास्त आहे. म्हणजे इतकी घाई गडबड आहे ना, आता तुम्हाला काय सांगू. सगळं 12च्या आतमध्ये उरकलं हेच मोठं आहे. नाही तर मला नव्हतं वाटत आमचं 3-4 वाजेपर्यंत उरकल. सगळ्यात पटपट आवरायचं म्हणजे आमचं एक पुढं महत्त्वाचं काम होतं, जे की करायचं होतं. त्याच्यामुळं मग आम्हाला लवकर आवरायचं होतं. तिथं आम्हाला 3पर्यंत पोचायचं होतं. ह्या सगळ्या लगबगीमध्ये सगळ्यांची दिवसाची सुरुवात आज खूपच लवकर झाली. बघता बघता दिवस कट्टे कसे कधी जातात काहीच समजत नाही. आमच्यासोबत असणारे पप्पा आज फोटोमध्ये आहेत आणि त्यांचं आज बघता बघता तृतीय पुण्यस्मरण आहे. ही गोष्टच किती वेगळी ना. माझा आणि त्या आजींचा कधी काहीच कॉन्टॅक्ट नव्हता. म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीच त्या एक्सपायर झाल्या. पण पप्पांचं आणि माझं चांगलं बॉन्डिंग होतं, चांगलं हेही होतं. त्याच्यामुळं मग मला ह्या सगळ्या गोष्टी करताना तेच विचार माइंडमध्ये होते की कधी काय कोणाचं कसं होईल काही सांगू शकत नाही. या जन्माचं म्हणजे म्हणतो ना आपण, ह्या जगण्याचंच काही खरं नाही आहे. आज आहे तर उद्या नाही आहे. ह्या गोष्टी खरंच आजकालच्या ह्याच्यामध्ये खूप हे आहेत. रेअरली कधी काय होतंय ना, म्हणजे आता काय सांगू तुम्हाला, मी माझे येणारे इन्सिडन्स आहेत ना डोळ्यासमोर, हे आज असं आहे तर उद्या तसं आहे. असो, सगळं आवरून घेतलं. त्यानंतर म्हणजे ही सगळी सुरुवात केली आणि म्हटलं मग लास्टला आपलं ड्रेस वगैरे चेंज करावा, म्हणजे आमच्या पुढच्या गोष्टींना पण ते इझी जाईल. कारण सगळं आवरत हे करत मग नाही होत. मग ह्यांनी नैवेद्य वगैरे केला म्हणजेच याचा. त्यानंतर हे दहीवडीवरून हार आम्ही येताना कालच आणले होते, कारण आज आमची गडबडच होती. मग ह्या सगळ्या गोष्टी प्रिप्लॅन होत्या. म्हणजे सगळी तयारी, पूर्वतयारी झाली होती सगळी. फक्त आजच्या दिवसाची बाकी होती, तीही ह्यांनी करून घेतली. हे सगळं होईपर्यंत यांनी बॅग पॅकही केलं. त्या आमचे फायनल पॅकिंग वगैरे सुद्धा झाली. म्हणजे जवळजवळ आमची पूर्ण गाडी बॅगांनी भरली होती. कुठेच गाडीमध्ये बसायला सुद्धा जागा नव्हती, एवढ्या तर आमच्या बॅग झाल्या होत्या. एवढ्या बॅगा झालेल्या आहेत बघू शकता. तरी अजून बाकीचं थोडंफार तर आहेच घरात. ही कपड्यांची बॅग, हा बॉक्स श्रीचा आहे पूर्णपणे. त्यानंतर हे जे आहेत ना ते श्रीच्या गाड्या आहेत. इकडं माझे सँडल वगैरे, हा बॉटल्स. कशाने येतात पप्पा? अजून आपलं आवरायचं आत. अंड्यांना फक्त खाली जागा, म्हणजे वरच्या साईडला कोपऱ्यात जागा ठेवा. बुच काय होतंय, बबू रडन. बॅग पडल अंगावर. गत्त पकडलंय ना. काय म्हणते? मी म्हणलं बॅग पडल तर म्हणतोय मी घट्ट पकडलंय ना. तर चला आता बाकीचं आवरून घेऊयात. लाईट लागून काय? ते हे पण लागेल चमकणार. सगळं बऱ्यापैकी सामान आतमध्ये ठेवून त्यानंतर नैवेद्य वगैरेचा प्रसाद दाखवला. जे आम्ही काही बनवलं होतं ते जास्त काही मोठं नव्हतं, शॉर्टकटमध्येच होतं. जे काही केलं होतं त्याचा नैवेद्य दाखवला आणि आमच्या पुढच्या गोष्टींना सुरुवात झाली. आता तुम्ही फक्त आहे ना श्रीची गंमतच बघा, त्याचं कसं काय आणि चाललं. एक गोष्टीची कमी आहे, आज सगळं आहे पण हे बघण्यासाठी पप्पा नाही आहेत. म्हणजे ते जर असते तर त्यांना किती आनंद झाला असता की किती काही काय होतंय, पण हे बघायला पप्पा नाही आहेत. ये की पाया दो कुठे बघ. श्री ए ती बघा ती बघा, ती गळ्याला आवळते. घ्या त्याच्या हातातलं घ्या.
जातो आम्ही. पाया पड. आजीच्या पाया पड. ती साडीवर करतोय. हा मी पण करते. तू पण लागा. दीदी एक आजीला. आजीला पिते की. जाऊ का मग. जाऊ का? हा या. येऊ का म्हणा येऊ का. या बाय बाय कर की. आम्ही चप्पल घेतली का दादूची. बाय. मी इकडे रडू नका. रडू नको म्हणा आजीला. रडू नको. पलत येतो. उद्या येतो म्हणून. उद्या खाऊ घेऊन येतो तुला. हा जेम आणतो ना. जेम आणतो. काय काय आणू. काय काय आणू. खायला ना की पेड त्याला. होय होय. बाय कर. मम्मी आरवी घरी. आईना समजवत फौजींच्याही डोळ्यात पाणी आलं आणि नकळत माझे डोळेही पाण्याने भरले. गावाकडचे हे दिवस खरंच कुठे जातात ना काही समजत नाही. आणि सोबत राहिल्यानंतर लांब जाताना वाईट वाटतं. श्रीला खूप जास्त सवय लागलेली आजीची. अगदी सोबत जातानाही आजीच्या तो श्री असायचाच. तर आता वाईट वाटत होतं त्यांना. त्यामुळे त्यांना रडायलाही आलं. तर लवकर येऊ परतच. आता तर सामान घेऊनच यायचं आहे. तर भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि आपल्या चॅनलला